लोकसभेचा विजय हा शाहू महाराज राजघराण्याविषयीची कृतज्ञता म्हणून त्यांना खासदार म्हणून जनतेने निवडून दिले। आता आगामी विधानसभेला जनता विरोधकांना जागा दाखवेल, असे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिले। कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी काल एक ठिकाणी लोकसभेमध्ये यांना जोड्यानं मारला अशा पद्धतीनं उल्लेख केला। खरं म्हणजे लोकसभेचा विजय हा छत्रपती शिवरायांच्या सन्मानाचा विजय होता आणि त्यामुळे त्या विजयाचं श्रेय त्यांनी घेऊ नये। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यामध्ये एवढी प्रसिद्ध झालेली आहे की हजारो भगिनी मुख्यमंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राखी बांधत आहेत आणि खऱ्या अर्थानं अशी योजना आजपर्यंत जाहीर झाली नाही। या योजनेला अटकाव करण्यासाठी हे सावत्र भाऊ न्यायालयात देखील गेले होते आणि त्यांच्या पोटात दुखत होतं। ही सगळी पोटदुखी आता संपलेली आहे, योजना देखील जाहीर झालेली आहे। यांच्या आयुष्यात उभ्या महाराष्ट्राच्या इतिहासात अशी योजना जाहीर झाली नाही, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। त्यामुळे अशा प्रकारची बेताल वक्तव्य करून त्यांनी थांबवावं। खरं म्हणजे विशाळगडला जे काही घडलं त्या ठिकाणी त्यांना जायला वेळ होता, पण कलेक्टर ऑफिस मध्ये त्या ठिकाणी हिंदू कुत्रे म्हणताना ते टाळ्या वाजणाऱ्या लोकांना विरोध त्यांनी केला नाही आणि फक्त आपल्याला मतदानासाठी काम करणाऱ्या नेत्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की जनता आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत आहे आणि म्हणून अशा प्रकारची बेताल वक्तव्य त्यांनी थांबवावी, त्यांचा आम्ही आज जाहीर निषेध करतो। सन्माननीय मुख्यमंत्र्यांना जी राखी बांधली ती सावत्र भावांच्या डोळ्यात फुटली आणि मग लोकसभेला यांना जोडे मारले अशा पद्धतीची वक्तव्य काल एका ज्येष्ठ नेत्याच्या तोंडातून या ठिकाणी आली। सर्वप्रथम मी याचा निषेध करतो आणि स्वतःला फार सुसंस्कृत समजणाऱ्या या नेत्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य करावी हे खरं म्हणजे आता जनतेनं मतदारांनी विचारात घेतलेलं आहे। अत्यंत सुंदर अशी या राज्यामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशी योजना लागू नाही झाली, बर निव्वळ ती जाहीर न होता ती योजना पूर्णत्वास आज आलेली आहे। अशी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खात्यावर पैसे जमा झाले आणि त्यामुळं विरोधकांच्या पोटात पोटशू उठलेला आहे। खरं म्हणजे सन्माननीय छत्रपती शाहू महाराजांचा विजय हा त्यांच्या एकंदरीतच सन्मानाचा विजय आहे। जे शाहू छत्रपती होते त्यांनी या कर्वी नगरीसाठी जे काही करून ठेवले ते आजारावर आपण आजपर्यंत विसरू शकत नाही आणि त्यामुळे त्यांचा विजय आहे। त्याचं श्रेय कोणी लाटण्याचा प्रयत्न करू नये। स्वतःच्या अंगावर आलेलं दुसऱ्याच्या अंगावर ढकलायचं काम या नेत्यांनी केलं। यांनी निवडणुकीला उभारून पाहायलाच पाहिजे होतं, मग त्यांचा पराभव थोड्या मोठ्या फरकात झाला असता तरी त्यांना लक्षात आलं असतं आणि म्हणून योजना अत्यंत चांगल्या सुरू आहेत, शासनाचं काम अत्यंत चांगलं सुरू आहे आणि अशा पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा असा अवमान करायचा याचा निषेध करण्यासाठी आम्ही आपल्याला आज या ठिकाणी बोललेलं आहे। माझा त्यांना एवढाच प्रश्न आहे, तुम्ही सगळी पदं भोगली, तुम्ही या कोल्हापूरसाठी काय केलं हे एकदा पत्रकार परिषदेतून जाहीर करावं आणि म्हणून आज ज्या पद्धतीनं सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जोडे मारतील पुढच्या निवडणुकात किंवा लोकसभेला मारलेले आहेत जोडे असं वक्तव्य करणाऱ्या या बेताल वक्तव्याचा आम्ही आज या ठिकाणी निषेध